गेल्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे ठरणार होते, त्यासाठी प्रतीक्षा लागली होती. पण आज जे आहेत काँग्रेसची एक समन्वय यादी जी जाहीर झाली त्यामध्ये अभय पाटील यांचं नाव आहे. आपल्यासोबत अभय पाटील यांची आपल्यासोबत आहे. नेमकं दादा मला सांगा, टीव्हीवर तुमची पहिली प्रतिक्रिया, तुमचं नाव सध्या चर्चेत आहे आणि उद्या नाव तुमची येऊ शकते, नेमकं काय सांगाल? आज संभव्य यादीत टीव्हीवर नाव डिक्लेअर झालेलं आहे. औपचारिक नाव मला वाटतं उद्या पक्ष कार्यालयातनं म्हणा किंवा दिल्लीहून डिक्लेअर होऊन जाईल होते अशी मला आशा आहे. पण निश्चितच आज सगळीकडे चर्चेमध्ये नाव आहे, याच्यात नाव आहे. तिकीट पक्षाने दिलं तर मी पूर्ण ताकदीने लढणार आहे. यावेळेस पूर्ण लढाई झालेली आहे, पूर्ण रणनीती आखलेली आहे, पूर्ण तयारी आहे. ऑफिस बॅकग्राऊंड, कार्यकर्ते, बूथ लेवलचं काम यावेळेस म्हणजे काँग्रेसचं काम यावेळेस खूपच स्ट्रॉंगली आहे. त्यानंतर यावेळेस काँग्रेसच्या सोबत राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे आणि जवळपास सगळेच जण इथं आहेत. लोकांमध्ये सुद्धा खूप उत्साहाचं वातावरण आहे. नुसतं टीव्हीवरच नाव झाल्यापासून पूर्ण घराच्या बाहेर दिवाळीसारखं आता वातावरण आहे. तर निश्चित पूर्ण ताकदीने लढू. निवडून आलो देवाच्या कृपेने समजा तर निश्चित समाजकार्य जे 30 वर्षापासून करतोय त्याला अजूनच हातभार लागेल. सामाजिक आहे, राजकीय आहे, सगळेच शासकीय आहे, सगळे कामं त्याच्यातनं करू अशी माझी इच्छा आहे. उमेदवारी तुम्हाला मिळाली, पण तुम्हाला कसं आहे की सध्या आता गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिला होता, पण यावेळेस पहिल्यांदाच त्यांनी यावेळेस मराठा उमेदवार दिला आहे. आणि दुसरीकडे बाळासाहेब आंबेडकर ते वंचितकडून आहेत आणि दुसरीकडे एक संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे हा उभा आहे. तर नेमकं गड कसं राहील, काय सांगू शकाल नेमकं? नाही, यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर काँग्रेसचे परंपरागत नाही म्हटलं तरी 2,70,000 ते 3,00,000 मतं तर आहेतच. यावेळेस तर अजून उमेदवाराच्या उत्साहामुळे अजून वाढतील अशी मला आशा आहे. त्याच्यानंतर जवळपास 2,44,000 मतं हे शिवसेनेचे आहेत. 50-60-1,000 मतं इथं राष्ट्रवादीचे पण आहेत. त्याच्यानंतर BJPच्या विरोधात असलेली जी इन्कम्बन्सी आहे, नाराजी आहे लोकांची, आणि जे काही खेड्यापाड्यांनी सध्याचं वातावरण आहे तर लोक BJPच्या खूपच आहेत. हे सगळं जर समीकरण धरलं तर यावेळेस जर उमेदवारी भेटली तर ती खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येईल अशी मला आशा आहे. दादा मला सांगाल की नाव तुम्ही टीव्हीवर नाव पाहिलं, कसं वाटलं, काय सांगाल? निश्चित मला काय कोणालाही आनंद होईल. मला एकट्यालाच काय, कोणी पण ज्याला नाव जर अशा एवढ्या मोठ्या याच्यासाठी नाव जरी येणं ही खूप मोठी गोष्ट असते. कोणतंही माझं राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे. माझ्या घरामध्ये याच्या पहिले कोणी साधा ग्रामपंचायत सरपंच सदस्य सुद्धा नाही आहे. त्याच्यातनं सरळ खासदारकीसाठी नाव होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसं जर ते पद भेटलं तर मी त्याचे पूर्ण न्याय देईल. त्याची पूर्ण जी गरिमा असते पदाची ती राखेल. 30 वर्षाचा हा प्रवास इतका छोटा नाही आहे. 30 वर्षापासून मी सातत्याने समाजाच्या मधात आहे. मी काही 1-2 महिन्यापूर्वी आलो आणि मला तिकीट झालं असं नाही आहे. अनेक वर्षाची मेहनत आहे आणि मी त्याला न्याय देईल. जेव्हा टीव्हीवर नाव पाहिलं तर घरचे कसे हे होते? घरचे तर खूप आनंदित होते. सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे. सगळेच लोक, आई असेल, मिसेस असेल, सगळं मित्र परिवार आहे. समाजाची गर्दी तुम्ही बाहेर पाहिलीच आता काय घराच्या बाहेर. मला वाटतं मी एकटाच नाही, पूर्ण समाज, पूर्ण अकोला जिल्हा सध्या आनंदाच्या वातावरणात. आणि लोकांना आता चांगला सुशिक्षित असा एक आपला हे असावा, नेता असावा असं मला आज एकंदरीत शहरातलं आणि पूर्ण सगळीकडचं देशातलं वातावरण असं आहे की लोकांना सुशिक्षित पाहिजे, उच्च शिक्षित पण असलं पाहिजे, सोबर कॅरेक्टर असलं पाहिजे, मॉरल कॅरेक्टर असलं पाहिजे. अशा नेत्याची आज लोकांना गरज आहे असं एकंदरीत वाटतं आहे. हे होते डॉक्टर अभय पाटील. गेल्या 30 वर्षापासून ते राजकारणात आहे, पण त्यांच्या घराण्यात कुठले राजकारण असताना आज त्यांना उमेदवारी मिळाली, म्हणजे डॉक्टरकी करता करता आता ते खासदारकीच्या याच्यावर उभे आहेत की जेणेकरून जर निवडून जर आले तर पुढे एक डॉक्टर म्हणून या ठिकाणी आपल्याला खासदार म्हणून लाभणार आहे. गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.